नाही गोदा, का असं करू नकासा. वहिनी काय झालंय? राणा, अरे तू शेताकडे जा. सांगा की तुम्ही. नाही काही नाही राणा भाऊजी, तुम्ही जावा शेताकडं. ते मामांजींच्या रागाचं भ्या म्हणून नको ते गेलं बघा तोंडात. कसलं ब्या? राणा, अरे तू जा शेताकडं, उशीर होईल तुला. मला नीट कळल्या बिगर मी जाणार नाही. वहिनी तुम्ही सांगा. तसं मामांजींच्या मनात काही बी नव्हतं, पण रागाच्या भरात त्यांच्या तोंडातनं शब्द गेला असणार. नाही पण तुम्ही मनावर घेऊ नका. कसला शब्द? शब्द म्हणजे त्यांनी एक फरमान काढले, रागाच्या भरातच फरमान काढले. पण आम्ही सांगतोय ना राणा भाऊजी, तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका. कसलं फरमान? हे आता आम्ही सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये बघा. जाऊ द्या गोदा, काऊ चला की. तुम्हासनी आयुष्यात कधी बी कळू द्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण आता काही इलाजच नाही म्हणल्यावर सांगावं लागतंय. तुमच्याशी कधी बी कुणी बोलायचं नाही, तुमची गाठभेट घ्यायची नाही, तुम्हाला कुणी बी काही मदत करायची नाही असं फरमान काढलंय मामांजींनी. मामांजी हे समजा रागाच्या भरात बोलले खरं, पण हे समजा ऐकत असताना कुणीतरी तापवलेलं शिसव कानात ओतायलंय असं वाटत होतं बघा आम्हाला. हो पण आबास. राणा, अरे तू यातनं काही येडावाकडा अर्थ काढू नकोस. आम्हासनी बी तेच म्हणायचंय बघा राणा भाऊजी. हे बघा, आम्ही तुम्हासनी तोडणार नाही. चुरून का विना आम्ही तुमची गाठभेट घेणारच नाही. म्हणजे मामांजींनी सांगितलंय आता की तुमची कुणी बी काही मदत करायची नाही, पण तुम्हाला काही बी गरज लागली तर आम्हासनी सांगा. तुमची वहिनी कायम तुमची मदत करेल. गोदा का घे. अरे पण राणा, आधीच माझ्यामुळे आबांना लई ताप झालाय. आता परत हे समजा कळलं लई वाईट वाटेल त्यांना. हे समजा मी आपलं घर टिकावं म्हणून करतोय, केव्हा कळलं आबासनी? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.